आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज. मुंडे बहीण भावांचं बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व कायम. मुंडे बहीण भावाचा मोठा विजय. यशश्री निवास येथे परळी नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल देऊन अभूतपूर्व विजय मिळवल्याबद्दल निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे आज यशश्री निवासस्थानी मंत्री पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व मतदार बंधू आणि बहिणींचे पंकजा मुंडेने आभार मानले. त्यावेळी महायुतीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. किती मतांनी हे बघा आमच्या अण्णांचं तुमचं थोडं मागून काढा मागे सर मागे या सगळी टीम जवळ जवळ फोटो सगळ्याचा फोटो सगळ्याचा पूर्ण खूप अभिनंदन. त्यांना ते एन्जॉय करायला हो जरूर खूप अभिनंदन. संजय इकडे 2 मिनिट काढला का तेच म्हणजे आपल्या घरात खूप अभिनंदन. जैन किलो जेवढा गुलाल तेवढी जास्त खूप अभिनंदन तुमचं. आणि जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन. जे थोडक्यात पराभव झाले आमचे कुठले अण्णा आमचे कोणतेजी अजून काही असतील सर्व त्यांना निराश होऊ नका. कोणाला काय पाहिजे त्याचं उदाहरण करायचं तर माझं नाव समोर ठेवायचं. सगळे अनुभव माझ्याकडे आहेत. तर त्यामुळे नेहमी पराभव झाला तरी आपण तेवढाच शौर्याने स्वीकारायचा. विजय झाला तर तेवढाच नम्रपणे स्वीकारायचा. त्यामुळे कोणती गोष्ट सातत्याने राहत नसते, ती बदलत राहते. तर तुम्ही जेवढं यशस्वी लढाई लढले त्याच्याबद्दल अभिनंदन. अक्षयचं आणि नंदुपाकांचं एवढ्या मोठ्या मताने निवडून आले त्यांचं पहिले अभिनंदन. आणि आमदार नमिता मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सासरा आणि मुलगा लढले. जे काही काय म्हणजे अंडर द टेबल परवानग्या दिल्या तर त्याच्यामुळे आम्हाला असं सारखी काळजी वाटत होती की सारखी अक्षयला निवडून ये, काही झालं तरी निवडून ये.
असं वाटत होतं. जर आनंद झाला, निवडून आलो. आता मी चालले बीडला आपला एकच नगरसेवक होता, आज 15 नगरसेवक निवडून आले. थोडक्यात आपली गेली आणि आता गेवराईला आपला विजय झालेला आहे. तर भारतीय जनता पार्टीने चांगली कामगिरी केलेली आहे जिल्ह्यामध्ये. कुठल्याही म्हणजे तसं बघायला गेलं तर सिटिंग आमदार फक्त नमिता होत्या, बाकीकडे आपल्याकडे आमदार नसताना चांगली कामगिरी केली. मला पूर्ण विश्वास आहे ह्याच्यापेक्षा दुग्न यश आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये पक्षांनी राज्याचा महानगरपालिकेचं काम दिलंय म्हणून मी तिकडे चालले. त्याच्यानंतर आपल्याला नगरपालिका झाल्या, आता राज्याच्या महानगरपालिका झाल्या. आता आपल्याला जिल्हा परिषदेवर एकही सीट नाही जाऊ द्यायची अशा पद्धतीचं प्लॅनिंग करायचं आहे. हे महत्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्यावर लढा दिला त्यांच्यासाठी ही हार आहे. त्याच्याबद्दल अक्षय आणि नंदू काका आणि पूर्ण टीमचं जास्त अभिनंदन करायचं आहे की इथे, कारण केज मतदारसंघातली नगरपालिका आपल्या ताब्यात म्हणजे त्यांच्या ताब्यातून आली हे महत्वाचं आहे. तर ते आहे तसं आता हळूहळू कळेल तुम्हाला कोणते चिन्हावरचे कोणते कुठं जातात. खूप अभिनंदन सर्वांचं आणि असंच जोशनी जिल्हा परिषद स्थापन लढायचे. झी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.